नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसचे तुम्ही फॉर्म जे आहेत तर ते भरलेले असतील. आता तुम्ही म्हणाल पुढे काय, आणि दादा तुझा 4-5 दिवसापासून जो आहे तर तो व्हिडिओ आलेला नव्हता. मित्रांनो, एक लास्टवाला व्हिडिओ टाकलेला होता मी फॉर्मच्या डेट येण्याच्या अगोदर, की या डेट ज्या आहेत तर त्या एक्सपेक्टेड असू शकतात, आणि त्याच डेट ज्या आहेत तर त्या आलेल्या होत्या. त्यानंतर मी असं समजलं नाही की पुढचं मी एखादा व्हिडिओ टाकावं, कारण तो जो शेड्यूल असतो, टाइम टेबल जो असतो, तर मी तो ऑलरेडी टाकून दिलेला होता. त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकला नाही. आणि मधल्या काळात आमच्या काउन्सिलिंगला खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी भरभरून आमच्यावर विश्वास दाखवला. त्याच्यामुळे खूप लोक जॉईनसुद्धा झालेले आहेत. पहिली बॅच आमची फुल झालेली आहे, दुसरी बॅच चालू आहे. ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी होऊन जा, कारण त्या विद्यार्थ्यांची मी प्रेफरन्स लिस्ट जे आहेत त्यांना कोणतं कॉलेज भेटणार त्यांच्या पर्सेंटाईल वाईज तर ते त्यांना सेंड केलेलं आहे. आणि जर तुम्ही आज जर जॉईन होणार असाल तर तुम्हाला उद्या आमच्या गुगल मीटला जॉईन व्हायची जी आहे बॅच 2ची गुगल मीटिंग आहे उद्या. सो त्याला जॉईन होऊन काही इन्साईट जे आहेत तर त्या ऐकायला मिळतील. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे. कशा संदर्भात? तर ते म्हणजे आपल्या फॉर्म भरल्यानंतर तुमच्या काय चुका झालेल्या असतील त्या दुरुस्त कशा करायच्या, पुढं काय होतं काय नाही, या सगळ्या संदर्भात. बॅचची फीज मित्रांनो माझ्या 999 रुपये आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवरती पेमेंट करून 7038893178वर पेमेंट करून तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या. ज्यांनी पेमेंट केलेलं असेल, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकला नसेल, त्यांनी सुद्धा माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही स्क्रीनशॉट टाकून द्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपला ॲड करूयात. चला तर या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, आता आपण बघूयात की नेमकं तुम्हाला पुढची प्रोसेस काय आहे फॉर्मच्या नंतरची. तर सगळ्यात अगोदर तुम्ही CETच्या पोर्टलवर आले, त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेसमध्ये गेलेले आहात. तिथं तुम्ही जर तुमचं लॉग इन केलं तर लॉग इन केल्यानंतर म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी लॉग इनचं ऑप्शन येईल. आता काही लोक जे आहेत तर त्यांनी फॉर्म जो आहे तर तो अजून सबमिट केलेला नाही आहे. आता मी त्याचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो टाकणार होतो तुमच्यासाठी यूट्यूबवर टोटली फ्री. बट यूट्यूबच्या काही पॉलिसीज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला जे व्हिडिओ जे आहेत तर ते टाकता येत नाही अशा प्रकारचे, कारण त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे तर ते लीक झालेली असते, है ना. तो अशा वेळेस मित्रांनो तुम्ही आपल्या म्हणजे जे पण विद्यार्थी आपल्या बॅचेसला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांच्यासाठी मी एक गुगल ड्राईव्हवर व्हिडिओ टाकलेला आहे की ज्या ठिकाणी तुम्ही घरच्या घरी तुमचा फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे. यूट्यूबच्या पॉलिसीजमुळे मला तो व्हिडिओ टाकता नाही आला, त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. बट आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ जो आहे तर तो काउन्सिलिंगच्या स्टुडंटना दिलेला आहे. तो माझ्या प्रायव्हेट गुगल ड्राईव्हवर आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे डिटेल फॉर्म जो आहे तर तो भरला तो. आता या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे मित्रांनो तो सबमिट झालेला आहे. आता हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी पेंडिंग असं स्टेटस दिसतं. आणि ज्या वेळेस तुमचे म्हणजे आता याचा अर्थ काय झाला की आम्ही डॉक्युमेंट जो आहे सगळेच्या सगळे त्यांना सेंड केले, फॉर्म व्यवस्थित भरला, पण तिकडून अजून यांचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते चेक झालेले नाही आहे. आता काही विद्यार्थ्यांचा मला प्रश्न पडतो की तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन जावं लागेल का डॉक्युमेंट घेऊन किंवा चेक करण्यासाठी. तर नाही, कोणाला ऑफलाईन जाण्याची गरज नाही आहे. ते इंजिनिअरिंग वगैरेसाठी FC सेंटर नावाचा प्रकार असतो. ॲग्रिकल्चरमध्ये तसं काही नसतं. ॲग्रिकल्चरचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तर ते ऑनलाईन चेक होतात. ऑनलाईन चेक झाल्यानंतर या ठिकाणी स्टेटस येतं अप्रूव्ह विथ अपडेट किंवा रिमार्क येतात, तुम्ही तुमचं CBSEचं कन्व्हर्जन लेटर नाही आहे किंवा वेगवेगळे तुमचे जे फॉर्म आहेत तर तो होल्डवर आहे. इथं एखाद्याचा होल्डवर स्टेटस येईल, मग त्यांचं काहीतरी चुकलेलं असेल, मग ते काय चुकलेलं असेल तर ते या ठिकाणी लिहून येईल. मग ते तुम्हाला अपलोड जे आहे तर ते पुढं करता येतं किंवा फॉर्म जो आहे तर तो एडिट करता येतो. ते झालं मित्रांनो. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमच्या मम्मीचं नाव जे आहे तर ते लग्नाआधीचं आमच्या फॉर्मच्या प्रिंटवर आलं तर ते नॉर्मल आहे, त्यामध्ये काही असं वेगळं नाही आहे. मम्मीचं नाव जे आहे तर ते तुमच्या त्या ठिकाणी फॉर्मच्या प्रिंटवर येत असतं, कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मम्मी साईडचा 7/12 जो आहे तर तो घेऊन जाता, अशा वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम नको त्यासाठी मम्मी कडचं नाव जे आहे तर ते तुमच्या या ॲप्लिकेशन फॉर्मवर येऊन जातं. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आता पुढची प्रोसेस काय आहे किंवा पुढे आम्ही आमचा जे डॉक्युमेंट्स आहेत तर हे कशा प्रकारचे याचं चेक होऊन जाईल किंवा याच्यानंतर आमचा फॉर्म आता चुकलेला आहे सर, तर याच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की हा बरोबर कधी करता येतो की आमचा चुकला तर चुकला, कॅफेवाल्यांनी चुकी करून दिलेली आहे. तर मित्रांनो, तुमचा फॉर्म तुम्ही दुरुस्त करू शकता कधी, तर तो मित्रांनो 22 तारखेला म्हणजे 22 तारखेला तुम्ही तो दुरुस्त करू शकता. ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुमचे नाव चुकलं असतील, तुमचे डॉक्युमेंट चुकले असतील, एखाद्या जागी काही विद्यार्थ्यांचा मला कॉल आला होता की सर माझ्याकडून डॉमेसाईलच्या जागी दुसरंच काहीतरी अपलोड झालेलं आहे, तर ते तुम्ही सगळं जे आहे तर ते 22 ते 24 तारखेच्या दरम्यान अपलोड करू शकता.
त्यानंतर मित्रांनो तुमची तो ग्रीव्हन्स जो आहे तर तो तुमची तक्रार एक्सेप्ट झाली की नाही, त्यानंतर 25 तारखेला तुम्हाला ते कळेल. त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती लागून जाईल. तर या सगळ्या संदर्भात मी पुढे तुम्हाला अजून डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे तर ते देणारच आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं विसरू नका. 70 38 89 31 78 हा नंबर आहे मित्रांनो. काय होतं की मी यूट्यूबवर तुमच्याकडसाठी व्हिडिओ घेऊन येतो, पण ज्यावेळेस मला काउन्सिलिंगचे कामं असते त्यांना मी पहिली प्रायोरिटी देतो. कारण काय की त्या विद्यार्थ्यांनी पैसे पे केलेले, त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आपल्यावर, आणि तो विश्वास मला त्यांच्या ॲडमिशन होईपर्यंत कायम ठेवावा लागतो. कारण की या विद्यार्थ्यांनी आपल्यावर जो ट्रस्ट दाखवला तर त्या संदर्भात आपल्याला त्यांच्या रिलेटेड काही जे त्यांच्या क्वेरी असेल त्या सॉल्व्ह करावं लागतात, त्यांच्या मेसेजेसला रिप्लाय द्यावं लागतात. त्याच्यामुळे मी यूट्यूबवरती व्हिडिओ जो आहे तर तो आणू शकत नाही, त्यांच्या गुगल मीट घ्यावं लागतात. त्यांच्या प्रत्येकाचा इश्यू जो आहे फॉर्ममधले प्रॉब्लेम असेल तर ते त्यांना अगदी सॉल्व्ह करावं लागतात. अगदी रात्री 12-12 वाजतासुद्धा मला कॉल आलेले मित्रांनो, सकाळी 6-6 वाजतासुद्धा कॉल आलेले. पण मी आता त्यांना टायमिंग दिलेला आहे कशा प्रकारे तुम्ही मला कॉल करू शकता या टायमिंगमध्ये. तर अशी आहे मित्रांनो आजची इन्फॉर्मेशन. आय होप तुम्हाला आवडली असेल. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल त्यांनी प्लीज लाईक करा. नवीन व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.